हॅलो. अमेरिकेमध्ये घरं ही खूप मोठी आणि प्रशस्त असतात. अमेरिकेतील प्रत्येक राज्याचं हवामान हे वेगवेगळं असतं आणि त्यानुसार तिथल्या घरांची रचना असते. पण एक गोष्ट कॉमन असते की इथली सगळी घरं ही पूर्णपणे लाकडाची असतात. एका व्हिडिओमध्ये मी अपार्टमेंट्स म्हणजे भाड्याने दिली जाणारी घरं इथे कशी असतात हे दाखवलं होतं. त्याची लिंक मी खाली देते आहे. त्याचबरोबर आपण एअरबीएनबीची घरं पण कशी असतात हेही पाहिलं. त्याचीही लिंक खाली आहे, तुम्ही बघू शकता. आज आपण बघणार आहोत ओन हाऊसेस. स्वतःच्या मालकीची जी घरं असतात ती कशी असतात, केवढी मोठी असतात, आतून कशी असतात, त्यातल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी ज्यामुळे आपल्याला या लोकांचं कल्चर कसं असतं हेही कळतं. चला तर मग हे घर आहे, हे 8,500 स्क्वेअर फूटच्या लॉटमध्ये आहे. त्याची पूर्ण जागा तेवढी आहे आणि 2,500 स्क्वेअर फूट त्याचा बिल्टअप एरिया आहे. याच्या प्लॅनमध्ये सांगताना हे 4 बेडचं आणि 3 बाथचं घर असं सांगितलं जातं. पण आपल्याला आतमध्ये गेल्यावरच कळणार आहे की हे नक्की किती रूमचं घर आहे. ही आहे ऑफिस रूम. इथे ऑफिस रूम वेगळी दिली जाते, ही बेडरूममध्ये काउंट केली जात नाही. त्यानंतर ही एंट्रन्सलाच असते आणि त्यानंतर या साईडला जो दरवाजा आहे उजव्या हाताला, आता हे इनलॉजसाठी वेगळ्या 2 रूम आहेत. ही त्यांची इनलॉजसाठीची लिव्हिंग रूम आहे. या खिडकीच्या बाजूला इथे पहिल्यांदा दरवाजा होता, तो बंद करून घेण्यात आला आणि या साईडला समोर इथे त्यांचं किचन होतं. स्टुडिओ अपार्टमेंटसारखं हॉल, लिव्हिंग रूम प्लस इथे किचन असं होतं प्लॅनमध्ये. आपल्या संस्कृतीनुसार आपण सगळे एकत्र राहतो, त्यामुळे ते कॅन्सल केले. आणि ही त्यांच्यासाठीची क्लोजेट आहे. क्लोजेट म्हणजे छोटीशी बांधीव रूम असते कपाटासारखी, याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. आणि त्यानंतर इकडे त्यांचं सेपरेट बाथरूम, व्यवस्थित पूर्ण बाथरूम आहे, फुल बाथरूम आहे हे. आणि ही त्यांची बेडरूम, इनलॉजसाठीची बेडरूम. बेडरूममध्ये नेहमी कार्पेट असतं, तर इथेही कार्पेट आहे आणि यामध्ये पण एक स्टोरेज येतं, क्लोजेट असं म्हटलं जातं इथे त्याला. तर हे त्यातलं क्लोजेट आहे. पाश्चिमात्य संस्कृतीनुसार यांचे पेरेंट्स यांच्याबरोबर कधीच राहत नाहीत आणि ते जरी आले भेटायला तर ते या रूममध्ये त्यांच्यासाठी स्पेशल ह्या इनलॉजसाठी या 2 रूम होत्या, हॉल आणि किचन. याच्यामध्ये ते राहतात. आयदर इथे राहतात किंवा जर असा ऑप्शन नसेल घरामध्ये तर ते हॉटेलमध्ये उतरतात आणि इथे फक्त व्हिजिट करायला येतात आणि मग ते हॉटेलमध्येच राहतात. असं इकडचं कल्चर आहे. डाव्या बाजूच्या एंट्रन्सने आपण आतमध्ये आलो आहे. आता इथे बघा, इथे गराजचा रस्ता होता आणि त्याच्याच बाजूला इथे लॉन्ड्री रूम आहे. ही लॉन्ड्री रूम अपार्टमेंटमध्ये जेवढी असते त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असते. इथे एक हाफ बाथरूम आहे. हे जे क्लोजेट असतं हे ॲक्सेसेबल, बाहेरून येता जाताना ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात त्या इथे ठेवायच्या असतात. हे गराज आहे आणि इथेच समोर हा खाली जो बेंच दिलेला होता तर त्या बेंचवर बसून तुम्ही तुमचे शूज, चप्पल, बूट वगैरे घालू शकता. या जिन्याच्या खालीसुद्धा एक स्टोरेज असतं, तो दरवाजा त्याचा होता. आता इकडे डाव्या हाताला लिव्हिंग रूम आहे आणि उजव्या हाताला किचन. ओपन किचनचं कल्चर आहे इकडे, त्यामुळे अमेरिकेच्या सगळ्याच घरांमध्ये असंच किचन तुम्हाला दिसेल. किचनमध्ये ट्रॉलीज इथे दिल्या जात नाही, कॅबिनेट्स असतात आणि हे बऱ्यापैकी मोठं आणि स्पेशियस असं किचन आहे. समोरचा जो आयलंड आहे याच्यावरती सिंक आणि त्याच्याच खाली डिशवॉशर असतं. इथे पॅन्ट्री आहे. पॅन्ट्रीमध्ये छान आपण आपलं गोष्टी स्टोअर करू शकतो, कारण इंडियन्सला खूप स्टोरेज लागत असतं, कारण आपण फ्रेश फूड खातो दररोज. शिजवून अन्न खाल्लं जातं. इथे फ्रोझन अन्न खूप खातात, पण आपलं तसं नसतं. आपण दररोज कुक करतो आणि खातो, त्यामुळे आपल्याला किचन मोठे आणि छानच लागतात. इकडे डायनिंग एरिया आहे. आज या घराची वास्तुशांत, इथे हाऊस वॉर्मिंग म्हटलं जातं, तशी आहे. त्यामुळे सगळीकडे घर डेकोरेट दिसते, काही ठिकाणी पूजा केलेली दिसते, तर ते त्यामुळे. हा आहे लिव्हिंग रूम एरिया, तोही छान मोठा आहे. तिथे फायरप्लेस दिलेली आहे. इलेक्ट्रिक फायरप्लेस असते, बटन दाबलं की आग लागते. याच्यामध्ये लाकडं वगैरे टाकावी लागत नाही. लिव्हिंग रूमच्या मागच्या बाजूला मास्टर बेडरूम आहे आणि ही पण खूप मोठी मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमला ज्या विंडो आहे त्यामध्ये आपलंच मागचं बॅकयार्ड आपल्याला दिसत असतं. संपूर्ण घरामध्ये सेंट्रलाइज हीटिंग अँड कूलिंग सिस्टीम असते. या घरामध्ये याचे कंट्रोल 3 ठिकाणी करता येतात. एक या इथे बेडरूममध्ये, एक इनलॉजच्या
ज्या 2 रूम होत्या तिथे आणि एक वरच्या अपस्टेअरला. आता इथे आहे हे मास्टर बेडरूमचं बाथरूम आहे. हे खूप मोठं असतं, बेडरूम एवढंच हे मोठं असतं. हे बघा हे किती मोठं आहे. याच्यामध्ये 2 वॉश बेसिन्स आहेत, एक मोठी विंडो आहे ज्यामुळे प्रकाश व्यवस्थित येतो. हे समोर जे आहे हे टॉयलेट आहे आणि हे वॉक इन शॉवर आहे. आता इथे जे आहे हे आहे स्टोरेज क्लोजेट्स. हे प्रचंड मोठे आहे. मी म्हटलं ना की बाथरूम फक्त तेवढंच नाही आहे, तर हा पण रूम त्याच्यामध्येच येतो, बाथरूममध्येच हा कनेक्टेड असतो. त्यामुळे हे स्टोरेज खूप प्रचंड मोठे आहेत. यांच्याकडे स्प्रिंग, समर, फॉल आणि विंटर असे सीझन असतात आणि या प्रत्येक सीझनला वेगळे कपडे घातले जातात. नुसते कपडेच नाही तर चप्पल बूटसुद्धा वेगवेगळे असतात. त्यामुळे हे क्लोजेट्स मोठे असतात. इथे बाथटबचा ऑप्शन होता. या 2 वॉश बेसिनच्या मध्ये बरोबर बाथटब लागतं, पण यांनी हा घेतला नाही आहे. ही माझी मैत्रीण आहे, ती साऊथ इंडियन आहे. तिचं हे घर आहे आणि तिच्या घराचं आज हाऊस वॉर्मिंग आहे. आम्ही इथे आलो आहोत. आता आपण आलो आहे इकडे लिव्हिंग रूममध्ये. आता वरती आपण बघूयात. इथे ग्राउंड फ्लोअरला फर्स्ट फ्लोअर म्हणला जातो आणि वरच्या जो आहे त्याला सेकंड फ्लोअर म्हणला जातो. तर हे 2 स्टोरीचं घर आहे. वरच्या मजल्यावर आपण जाऊन बघूया. तर हा मधला जो एरिया आहे, आता वरती जिन्याने आल्या आल्या लगेचचा जो हा मधला एरिया आहे याला गेमिंग रूम असं म्हणतात. आणि याच मधल्या एरियाला दोन्ही साईडला 2 बेडरूम कनेक्टेड आहेत. आता हे एका साईडचं बेडरूम आहे. तर हे छान मोठं बेडरूम आहे आणि याचं स्टोरेज पण याला इथे दिलेलं असतं, म्हणजे क्लोजेट्स म्हणजे रूमच असते एक वेगळी, ज्याच्यामध्ये आपण आपल्या गोष्टी स्टोअर करू शकतो. कपाटांसारखा आपण त्याचा उपयोग करू शकतो. तर इथून आता समोर परत आपण गेमिंग रूममध्ये जाणार. त्यानंतर इथे एक बाथरूम आहे. हे फुल बाथ आहे. या बेडरूमसाठी आणि या कॉमन एरियासाठी हे बाथरूम वापरलं जाणार आहे. त्यानंतर समोर इथे जो एरिया दिसतो हा खाली ओपन आहे. इथून एंट्रन्स दिसतो आहे. ह्या समोर आपला एंट्रन्स आहे, हा दिसतो आहे. ऑफिस रूम दिसते आणि या साईडला उजव्या हाताला ऑफिस रूम होती. आता इकडे अजून एक बेडरूम आहे. ही समोरची आहे, ही बेडरूम आहे. सगळ्या बेडरूमला कार्पेट, फक्त लिव्हिंग एरिया, किचन आणि बाथरूम, लॉन्ड्री या एरियांना कार्पेट नसतं. समोरचा जो दरवाजा आहे तो क्लोजेट आहे आणि या साईडला जो दरवाजा आहे तर ॲडिक म्हणतात याला. हे रूफच्या खाली आणि रूफ एरियाच असतो तो वापरामध्ये नसतो. मराठीत त्याला आपण पोटमाळा असं म्हणू शकतो. आणि इथे पण एक वरती आल्या आल्या छोटंसं स्टोरेज दिलेलं आहे. या घरामध्ये भरपूर स्टोरेज आहे आणि हे इंडियनसाठी खरंच चांगलं आहे. आपल्याला भरपूर स्टोरेज लागत असतं कारण आपले सण पण भरपूर असतात आणि आपण अमेरिकेमध्ये राहिल्यावर सगळ्या गोष्टी ॲक्सेसेबल नसतात. या आपल्या फेस्टिवलच्या गोष्टी आपल्याला इथे मिळत नाहीत, त्यामुळे त्या स्टोअर कराव्या लागतात. त्यामुळे स्टोरेज भरपूर लागतात. इथे ऑफिस रूममध्ये सुद्धा स्टोरेज हैदराबादचं होतं आणि हा जिना आहे, त्या जिन्याच्या खाली सुद्धा स्टोरेज होतं. तर हे मी तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओमध्ये, पण ते ही होतं. हे सुंदर घर ज्यांचं आहे ती माझी मैत्रीण म्हणजे ही आहे, जी साऊथ इंडियन त्यांच्या ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये आहे आणि खूप गोड दिसतीये ती आज. हे आहे या घराचं बॅकयार्ड. मराठीमध्ये आपण त्याला मागचं अंगण म्हणतो. बॅकयार्ड हे अमेरिकन स्टाईलच्या घरांमध्ये खूप महत्त्वाचा भाग असल्यासारखं असतं. या बॅकयार्डचा वापर खूप केला जातो. तिथे ज्यांना आउटडोर कुकिंग करायला आवडतं या लोकांना, तर ते मागेच म्हणजे आउटडोर या मागच्या साईडलाच पार्टीज वगैरे त्यांच्या करतात. आउटडोर कुकिंग केलं जातं. ज्यांना गार्डनिंगची आवड आहे ते इथे छान लँडस्केप त्यांचं तयार करतात. ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत ती मुलं या बॅकयार्डमध्ये खूप खेळतात. त्यांच्यासाठीचे जे आउटडोर गेम्स असतात त्याचा पूर्ण सेटअप त्यांचे पेरेंट्स इथे त्यांना लावून देतात. असा बॅकयार्डचा वापर खूप केला जातो इथे. एंट्रन्सच्या बाजूलाच इथे गराज आहे. 2 कार बसतात या गराजमध्ये. आत्ता इथे बुफे लावलेला आहे. गेस्टसाठी जेवणाची सोय इथे करून ठेवलेली आहे. हे जे घर आहे हे टेक्सास या राज्यातलं घर आहे. 2 दिवसापूर्वीच होळीचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये तुम्हाला आयडिया आली असेल की टेक्सासमध्ये किती इंडियन्स राहतात. इथे खूप इंडियन्स राहतात आणि एवढे इंडियन्स राहतात की काही कम्युनिटी फक्त इंडियन्सच्या आहेत. म्हणजे त्यामध्ये पूर्णपणे घरं 95% घरं इंडियन्सचीच आहेत.
तशीच ही सुद्धा कम्युनिटी आहे. इथे 90% घरं आहेत ती इंडियन्सची आहेत. तर तुम्ही जर समोर बघितलं असेल तर इथे समोरची सगळी घरं इंडियन्सचीच आहेत. शेजारचं जे घर होतं हे एका नॉन इंडियन्सचं होतं आणि या कम्युनिटीमध्ये मेजॉरिटी इंडियन्स असल्यामुळे यांनी ते घर सेलला काढलं. त्याचं ओपन हाऊस लागलं आहे शेजारी. ते तिथे राहत नाहीत, ते इथून सोडून चाललेत. तर असा मिनी इंडिया इथे झालेला आहे तयार. जशी हरणं आपल्या कळपामध्ये राहतात तसे इंडियन्ससुद्धा इथे ग्रुप करून राहतात. तर या कम्युनिटीमध्ये मेजॉरिटी इंडियन्स आहेत. मुळात भारतीय जिथे जिथे घर घ्यायला जातात तिथे पहिल्यांदा चेक करतात की इंडियन्स आहेत का. इवन अपार्टमेंट्समध्ये सुद्धा की घर घ्यायला जेव्हाही आपण बुकिंगसाठी जातो तर तिथे चेक करतो की इथे इंडियन्स राहतात ना, आणि तरच तिथे घर घेतलं जातं. तर असं करत करत त्या कम्युनिटीमध्ये जास्ती इंडियन्स राहायला लागतात असं होतं. ही जी माझी मैत्रीण आहे ती आहे साऊथची, त्यामुळे तिने त्या पद्धतीने तिच्या स्टाईलने हे घर सजवलं होतं. हे जे आहे हे नेटीपट्टम म्हणतात याला. फेस्टिवल दरम्यान हत्तीला सजवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. हे घरांमध्ये वॉल हँगिंग म्हणून वापरलं जातं. याच्यावर जे बॉल आहेत त्याच्यामधून एनर्जी प्रसारित होते असं हे मानतात आणि घरात पॉझिटिव्हिटी राहते असं हे मानतात. तर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हा वेगळा अनुभव होता. तर तुम्हाला कसा वाटलं हे घर, कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि मनापासून मी तुमचे आभार मानते. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात. थँक्यू सो मच. बाय.